विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी विषय आपल्या सभोवतालचे जग भाग 2 पाठ 3 मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे स्वाध्याय अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. अ. महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे टिंबटिंब घराणे मोठे पराक्रमी निघाले. उत्तर भोसले. आ. बाबाजी राजे भोसले यांना मालोजी व टिंबटिंब ही 2 मुले होती. उत्तर विठोजी. ई. निजामशहाचा टिंबटिंब हा कर्तबगार वजीर होता. उत्तर मलिक अंबर. प्रश्न दुसरा, नातेसंबंध लिहा. अ. मालोजीराजे विठोजीराजे भाऊ भाऊ. आ. शहाजीराजे लखुजीराव जाधव जावई सासरे. ई. शहाजीराजे शरीफजी भाऊ भाऊ. ई. बाबाजीराजे विठोजीराजे पिता पुत्र. प्रश्न तिसरा, अ गट व ब गट यांच्या जोड्या लावा. अ. शिंदखेडचे जाधव. आ. फलटणचे निंबाळकर. ई. जावळीचे मोरे. ई. मुधोळचे घोरपडे. प्रश्न चौथा, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. घृष्णेश्वरच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला? उत्तर मालोजी राजे भोसले यांनी घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. आ. निजामशहाने मालोजी राजांना कोणत्या परगण्याची जहागिरी दिली? उत्तर निजामशहाने मालोजी राजांना पुणे व सुपे या परगण्याची जहागिरी दिली. ई. निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले? उत्तर निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले. ई. आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला? उत्तर आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला. उ. शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत का आले? उत्तर निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजीराजांकडे त्यांनी परत यावे यासाठी साकडे घातल्यामुळे शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले. पुढील स्वाध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.